सर्वप्रथम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज आहे उपास। तर उपासासाठी मी आजीच्या पद्धतीचा म्हणजे आजी आमची जसं करायची आणि आमच्या ब्राह्मणी पद्धतीचा बटाट्याचा किस मी झटपट असा तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे अंदाजे बटाटे घेतले। आता हे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घेतले। आता आपण ते किसून घेऊया। या पाण्यात मी किसणीवरती हे बटाटे किसून घेते। तर बटाट्याचा किस बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। हे बघा, या ठिकाणी बटाटा किसून स्वच्छ धुवून घेतलाय, साजूक तूप आहे, मिरची आहे, एक 5-6 मिरच्या घेतल्यात या मोठे चिरून, त्यानंतर मीठ आहे चवीपुरतं, साखर आहे, जिरं जरा जास्त घेतलंय आणि दाण्याचं कूट घेतलंय। ही जी बटाट्याची किस बनवण्याची पद्धत आहे ती माझ्या आजीची आहे आणि ब्राह्मणी पद्धतीची आहे। तर आमच्या पद्धतीमध्ये आम्ही उपासाच्या पदार्थांमध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरत नाही। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम या ठिकाणी गॅस लावलाय, कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। जिरं तडतडलं की आपण तूप घालून घेऊया। पाणी काढून टाकायचं याचं आणि असा आवाज आला पाहिजे। तर आता हे सगळे मिरची, मीठ आणि साखर आपण लागली सगळंच घालून घेऊया। आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि मग झाकण ठेवूया। आणि बटाटा चांगला शिजला की शेवटी मग दाण्याचं कूट घालायचं। तर 2 वाफा येऊ देत, मग भेटूया। बघा, बटाटा आपला चांगला शिजलेला आहे। आता आपण दाण्याचं कूट घालून घेऊया। आता हे मी जरा जास्त घालणार आहे। आजी माझी कमी घालायची पित्त होऊ नये म्हणून, पण मी जरा जास्त घालणार आहे। मी एक 3 चमचे तरी पूर्ण भरून असे घालणार आहे ह्या चमच्याने, चहाच्या चमच्याने। तर हे हलवून घेऊया। आता पुन्हा झाकण ठेवलंय। तर हे पहा, अशा पद्धतीने आपला हा बटाट्याचा किस जो आहे तो तयार झालेला आहे। त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। म्हणजे बऱ्याच जणांना खिचडी खाल्ली की पित्त होतं, त्यामुळे हा उपासासाठी, उपासाच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी पण म्हणा बेस्ट ऑप्शन आहे आणि पटकन झटपट होणारा आहे। तर आपला हा बटाट्याचा किस अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तुम्हाला हा किस म्हणजे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।